आता येत आहे आपला पुढचा डान्सिंग स्टार. गोंधळ असो किंवा ड्युएट दोन्हीही तितक्याच उत्कटतेने सादर करताना नजर खिळवून ठेवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. आणि त्याच्या बरोबर ग्रँड मास्टर कोण येणार आहे प्लीज सांगा. मास्टर देवेंद्रच्या ह्या स्पेशल आणि फॅन्टॅस्टिक डान्सर करता तेवढे स्पेशल मास्टर सोनिया येत आहे. त्यांच्याबरोबर परफॉर्म करणं म्हणजे एकदम डिफिकल्टी लेवल तर आहेच. आणि एक मनात भीती होती की अरे बापरे सोनिया मॅम बरोबर परफॉर्म करायचंय मास्टर सोनियांबरोबर, तर कसं होईल. म्हणजे खूप इंटेन्स डान्सर आहे पुण्यकर असं मला वाटतं, कारण अतिशय उत्तम टेक्निकली पण तो एकही गोष्ट सोडत नाही की हे काय करायचं म्हणजे मी नक्की काय करायचं म्हणजे मी इथे बघायचं आहे का डाव्या. मला खूप आवडलं हे कारण माहिती असण्याची भूक ही नर्तकामध्ये असली पाहिजे, ती भूक त्याच्यामध्ये आहे. मला असं संधी मिळणार नाही कारण अशा व्यक्तींबरोबर परफॉर्म करणं म्हणजे मी खूप लकी समजतो स्वतःला. लकी पुण्यकर येतोय पहिल्यांदा डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरती मास्टर सोनिया बरोबर करायला तद्धिन धिन. देखे जवानी के रेले देखे हसीनों के मेले देखे दिल पे हो तू ही छा गया अरे नैनों में सपना सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया. ये मजबूरियां है बस कुछ ही साल की लेके आऊंगा तेरे घर में तो एक दिन पाल की. नीला गगन होगा सच्चा बंधन होगा अपना मिलन होगा मन को तू ही भाग गया सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया. हो माय गॉड वा. आता खरं तर ना मला चान्स मिळतोय हे म्हणायला. आय एम सॉरी मी चुकीचं म्हणणार आहे पण मी हे म्हणणार आहे. क्या बात है वा वा. कंटेस्टंट बरोबर नाचणं किती अवघड असतं हे मी अनुभवलंय. त्यातून मास्टर बरोबर नाचणं हे किती अवघड असेल हे मी फक्त तुला विचारू शकतो. तुला कसं वाटलं, कसं जमवलंस तू? आधी सांगायचं असं की म्हणजे जेव्हा मॅम रिहर्सल हॉलमध्ये आल्या तेव्हा पहिल्यांदा मी मास्टर सोनियाला म्हटलो की 2 मिनिटासाठी आपण विसरून जायचं की तुम्ही माझे मास्टर आहात आणि मी तुमचा स्टुडंट आहात. 2 मिनिटासाठी आपण एकमेकांना परफॉर्मन्स डेडिकेट करूया आणि मस्त परफॉर्म करूया. तर असं म्हणजे जमलं. तू थांबला पण नाहीस की हे त्यांनी तुला बोलायचं असते हे समजायला. मला वाटतं तुझ्या धाडसाकरता आम्ही टाळ्याच वाजवू शकतो. थँक्यू.
मास्टर सोनिया त्यांचे एक्सप्रेशन्स हे अख्ख्या जगाला माहिती आहेत, पण पुण्यकरने आज जी काही टक्कर दिली आहे एक्सप्रेशन्स मध्ये, कसं रे, कसं करत होतास तू? हा, कसं? आय हाय हाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर असं घडलंय की एका मास्टरनी एका मास्टरला कोरिओग्राफ केलं. नाही मास्टर देवेंद्र, दुसऱ्या मास्टरला कोरिओग्राफ करायला कसं वाटलं तुम्हाला? मास्टर सोनिया, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच फॉर युअर लवली सपोर्ट. आणि तुमची साथ मिळाल्यामुळे ऑलरेडी पुण्यकर खूप अजून खुलून आला. पुण्यकर, झटँग फटँग सिंगिंग परफॉर्मन्स. क्लासिकल गुरु मास्टर सोन्या आमच्या बाजूला बसून एक वेगळंच मास्टर सोन्या होती. म्हणजे ताल ते सर्व आम्हाला शिकवत होती. आणि तिकडे जाऊन हे बहरूपी मास्टर सोन्याला बघायला मिळालं. आणि मला असं वाटलं मास्टर देव परफॉर्मन्स चकदे फट्टे होता. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर प्लीज. आता मास्टर सोनियांबद्दल आम्ही काय बोलणार, एव्हरीबडी नोज, सो इट वॉज फॅन्टॅस्टिक. पण पुण्यकर, थँक्यू. ऑलवेज अ प्लेजर टू सी यू डान्स. आज मला इतकी मजा आली कारण का मला एकदम त्या काळातच गेल्यासारखं वाटलं. कारण हे गाणं उत्स्फूर्ततेने आणि इतकं असं उत्साहाने चैतन्याने भरलेलं आहे आणि त्याच्यामधली कुठलीही डिटेलिंग तू सोडली नाही. हेड शेक्स, सो सगळ्या त्या डिटेलिंग्स तू बरोबर या गाण्याच्या पकडल्यास आणि अशा काही केल्यास ना की धमाल झाली यार. एकदम म्हणजे टू गुड. वा. आणि आता हाच आपला पुण्यकर आपल्या महाअंतिम सोहळ्यात पोचलाय का नाही हे जाणून घ्यायची वेळ आली. तर आपण पाहूया. तू पोचणारा दुसरा कंटेस्टंट आहे. आपल्याला मिळालाय आपला दुसरा फायनलिस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. पुण्यकर, तू जाऊन बसू शकतोस. पण मास्टर सोनियासाठी आमच्याकडे एक सरप्राईज आहे. तुम्ही जसं पुण्यकर बरोबर डान्स करून पुण्यकरला सपोर्ट केलं, त्याला साथ दिलीत, तसंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला सपोर्ट करणारं, तुम्हाला साथ देणारं असं कोणीतरी आहे जे आज इथे आलंय. पण त्यासाठी मास्टर सोनिया तुम्हाला जरा डोळे बंद करावे लागतील. म्हणजे खरेखुरे बंद. मास्टर सोनिया, कोण आहे ओळखा? भाग्यश्री. कोण भाग्यश्री? आई. माऊ. ही मास्टर सोनियाची मुलगी आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्या मुलीकडून तुम्हाला एक सरप्राईज आहे, एक गिफ्ट आहे. ते काय तूच सांगशील? मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय. This is much of a surprise because expressing to you about you is too rare between us. पण एवढं सांगायचं होतं की you're doing a great job. तुझ्या सगळ्या स्टुडंट्सना आणि मला तुझी एक फ्लिप्ड साईड या शोमध्ये बघायला मिळतेय. कारण तू खूप छान नाचलीस वगैरे अशा कॉम्प्लिमेंट्स खूप अनयुज्युअल आहेत आमच्यासाठी. प्रिसाइसली द बेस्ट कॉम्प्लिमेंट दॅट वी हॅव गॉट टिल डेट इज बरा झाला नाच. पण इकडे तू बरंचसं कौतुक करतेस लोकांचं, विच इज गुड अँड देर ऑल डिझर्विंग.
बट विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट DMD संपायची सगळ्यात जास्ती वाट मी बघतीये, कारण मलाच माझी आई 2 दिवसांनी वगैरे भेटते अँड आय हेट इट. सो गेट बॅक टू युअर नॉर्मल स्केड्यूल अर्लिएस्ट पॉसिबल सो दॅट आपण आधीसारखी मजा करू शकू. तू इथे आलीस, तुझं मन मोकळं केलंस, व्यक्त केलंस, त्याबद्दल धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स. थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काय असू शकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि आपल्या मास्टर सोनियासाठी जोरदार नाही पण दणदणी टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू मास्टर सोनिया. थँक्स अ लॉट. तुम्ही बसू शकता.